नमस्कार. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांचं हे परिपत्रक आहे. निवेदन पत्रक तयार करण्यात आलं आहे. काय काय मागणी करण्यात आली आहेत हे सविस्तर आपण या परिपत्रकमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन व्हिडिओचे अपडेट, नवनवीन माहितीचे अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने एक निवेदन पत्र तयार केले आहेत 28/1/2024 ला. या निवेदन पत्रकमध्ये काय काय मागणी आहेत हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये या परिपत्रकमध्ये बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी विषय काय देण्यात आले. महिला व बालविकास विभागांतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलनात सहभागी होण्याबाबत हे निवेदन पत्र आहे. आता हे विषय तुम्हाला समजलं असेल. आता या विषयानुसार आपल्याला हे सर्व माहिती बघायचं आहे. महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे खालीलप्रमाणे निवेदन करीत आहेत. संदर्भ पत्रानुसार महिला व बालविकास विभागात काम करणाऱ्या सर्व अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आपण सदशीर मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपण जाहीर आवाहन केले आहे. त्यांचे आम्ही स्वागत करीत आहोत. तर बघा या ठिकाणी जे पण महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जेवढे पदाधिकारी आहेत, जेवढे कर्मचारी आहेत, त्यांना हे पत्र देण्यात आलं आहे की त्यांनाही आमच्या ज्या मागण्या आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंच्या, त्या मागण्या आम्ही केल्या जाणार आहेत. तर तुमचाही सहभाग असणं महत्त्वाचं आहे असं आव्हान अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई आणि जे संघटना पदाधिकारी आहेत त्यांनी महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जेवढे कर्मचारी आहेत त्यांना रिक्वेस्ट केले आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बजेट वाढवणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा देणे, लाभार्थ्यांना खाणे योग्य आहार देणे, योजना बाह्य काम न देणे इत्यादी मागण्याबाबत आम्ही गेले 38 वर्षापासून संघर्ष करीत आहोत. महिला व बालविकास विभागात काम करणारे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी व मानधनी कर्मचाऱ्यांना न्याय हक्कासाठी आपल्या संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खालील मागण्या आपण आपल्या निवेदनात उल्लेख करावा ही विनंती. तर बघा हे सर्व या ठिकाणी अंगणवाडी जे संघटना आहे किंवा कर्मचारी आहे किंवा सेविका मदतनीस ताईंचं अनेक संघटना आहे ते 38 वर्षापासून हे मागणी करत आहे की चतुर्थ श्रेणीमध्ये शासकीय दर्जा देण्यात यावा, चांगल्या पद्धतीने त्यांचं जे खानपान आहे ते पुरवण्यात यावं. हे सर्व मागणी आहे, मुद्दे मागणी करत आहेत. तर त्याच्यासाठी महिला बालविकास विभागामध्ये जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत त्यांनाही रिक्वेस्ट केलं आहे की त्यांनीही या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा असं उल्लेख केला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी लागू करावी. दुसरा मुद्दा, माननीय मुख्यमंत्री, मान्य मंत्री यांच्यासोबत वेळोवेळी झालेल्या चर्चेनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्यात याव्या. पोषण ट्रॅकर मिळालेल्या गुणवत्तेनुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनेव्यतिरिक्त काम देण्यात येऊ नये असे हा मुद्दा सुद्धा मागणी करण्यात. एकूण 4 मुद्दे आहेत. आणि मान्य अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनास निदर्शनात आणून देण्याकरिता आपल्या संघटनेचे ठरवलेल्या आंदोलनात आम्ही सहभागी होत आहोत. तसेच मागण्या मान्य होण्याकरिता आझाद मैदानावर तीव्र निदर्शने करण्याचे प्रस्ताव आम्ही करीत आहोत. तर बघा या ठिकाणी जे आझाद मैदान आहे त्या ठिकाणी हे तीव्र आंदोलन होणार आहेत. त्याच्यासाठी हे पत्र देण्यात आलं आहे. न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या मागण्या व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खालील मागण्या मंजूर करण्यात यावा ही विनंती. तर बघा जे पदाधिकारी आहे, राजपत्रित अधिकारी संघटनेचं सुरू केलेल्या आंदोलनाचा आमचा पूर्णपणे पाठिंबा असं म्हटलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करावी, पेन्शन लागू करावी. माननीय मुख्यमंत्री हे सर्व यांच्यासोबत वेळोवेळी झालेल्या चर्चेनुसार हे सर्व जे मुद्दे आहेत ते मुद्दे त्या ठिकाणी मान्य करावे असं या निवेदन पत्रकमध्ये म्हटलं आहे. तर हे सर्वांना आवाहन केलं आहे. विषय महत्त्वाचा आहे या ठिकाणी. तर कोणाला इन्व्हॉल्व केले आहेत का
महिला व बालविकास विभाग अंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व अंगणवाडी सेविका मदतनीस प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलनात सहभागी होण्याबाबत हे निवेदन पत्र तयार केले आहेत. म्हणजे सर्वांना रिक्वेस्ट केले आहे, जे संघटना अंगणवाडीची संघटना आहे किंवा सेविका मदतनीस आहे त्यांनी निवेदन पत्राद्वारे सर्वांना त्यांचं महिला बालविकास विभागालाही हे पत्र दिले आहे की तुम्हीही आमच्या ज्या मागण्या आहे 38 वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत त्या मागण्या पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी तुम्ही पण सहभागी व्हा. आमचं मागणी आम्ही वर्षानुवर्ष काम करत आहात, अगदी कमी तुटपुंज पैशामध्ये आम्ही काम करत आहोत. आमचं घर चालवणे या महागाईच्या काळामध्ये एवढं आम्हाला त्या ठिकाणी पुरत नाही. त्याच्यासाठी सर्व काही प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं. ते 38 वर्षापासून आंदोलन करत आहात. जे संघटना आहेत तेही आंदोलन सर्व सहभागी होऊन आंदोलन करत आहात, तरी सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना इग्नोर करत आहे. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं आहे, महिला बालविकास विभागाचे पदाधिकारी आहेत त्यांनाही रिक्वेस्ट केले आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये येत्या आझाद मैदान येथे आपल्या त्या ठिकाणी तीव्र आंदोलन होणार आहे, त्याच्यात तुम्हीही सामील व्हा. आमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी ते रिक्वेस्ट केलं आहे. आता बघू जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनमध्ये ही आपल्याला आंदोलनमध्ये समजेल, पण रिक्वेस्ट केले आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असेल किंवा संघटनेचे पदाधिकारी सर्वांना सर्व एकत्र मिळून जे आपले कर्मचारी आहे, जे पदाधिकारी आहेत तेही जर तुमच्या सोबत आले, आपल्या संघटनेसोबत आले तर 100% काहीतरी निर्णय होईल असं अपेक्षा करतो. धन्यवाद.